अरे पकड 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 काय आवडतंय का नाही काय लागले त्या रानात काय काम काय अगं आवडलं की नाही? हा आवरा लागलोय. आवर की किती वेळ लावल्यास? झालं एक 10 मिनिटं. हा 10 मिनिटं. आवर बर बर. आईचा फोन आलता यात्रेला यायसाठी. काय म्हणून? यात्रेला या म्हणून फोन केलती सगळेजण यात्रेला या म्हणून. आणि तिकडं काय म्हणून जायचं ते काय माणसं शाण्यात होती तिथली? शाणी असायला काय झालं? तुमच्याच घरचे शाणी असतात काय तेवढे? तिथं मागच्या वेळेला मला माहित आहे काय काय त्यांनी बोलल्यात आणि काय काय माझा अपमान झाला त्यांना. अजिबात किंमत नाही तुझ्या गावात ध्यानात ठेव. अहो एकदम सगळे मस्त डरकाळी फोडत वागत असतात आमच्या घरात. सगळेजण घरात असले तसंच की तिथं काय बोलता येतंय का? काय बोलता येते का म्हणजे? काय तुम्ही एकटंच लाडकं जावं? मागच्या वेळेला काय काय माझा अपमान केलं त्याने? जरा तर काय किंमत आहे का तुझ्या घरात तिथं गेल्यावर? मला किंमत दिल्याशी बोलवतात काय सांगायला लागलाय? मला बोलवा बरं. तुला मला फोन आलाय? तुला फोन आलाय? तुम्हाला पण करतील की फोन. मला सांगितलं तर तुम्ही नव्हता त्या वेळेत त्याला काय करणार त्याने? होय नव्हता त्या वेळेत. तुम्हाला फोन करायला सांगितलं मी तुम्हाला फोन करायला सांगितलं जाणार जायचं काय जायचं राहू दे तिकडे वर्षात नाही एकदा असतं ते पण. मागच्या वेळेला गेलं कशात वाढलं मला ते माहिती कशात वाढलं तुम्हाला? कशात वाढलं? अजिबात काय तिथं आता मग परत नसले ताट कमी पडल्यावर मग त्याने वाढणार की पत्र? घरात अजिबात किंमत देत नाही जावायला किंमत देत नाही म्हणजे काय? राहू दे तिकडे जायचं नाही अजिबात. आणि मी काय नाही तू पण जायचं नाही तिथं. जायचं वर्षात नाही एकदा यात्रा असते जायला नको काय? नाही मी येणार नाही बघ. तू काय असतील कर्ज माझे पैसे पण नाही दिसतील काय करायचं? तुम्हाला घेऊनच जाणार नाही मी. काय घेऊन जाणार? आता तिथं काय तुझ्या किंमत आहे का? काय बोलतात काय सगळे ते बोलतात का माणसं? ती बोलतात की सगळं बोलायला काय करतात तुम्हाला? आल्यावर व्यवस्थित त्यांच्या संग बोलावं आणि तिथं गेल्यावर वाटतं किंमत नाही माणसाला पाण्यात सांगा सुद्धा असं घरी आणून ठेवलं. आता लय जण असते मग कुणाला म्हणून हातात द्यायचं त्याने एका दिलं तर सगळ्याला द्यायलाच लागतंय. तिथं गेल्यावर तू काय करतेस? तू काय करतेस म्हणजे? आता बहिणी तर आलेले असतात मुलं घर. तिथं गेल्यावर नाही मागच्या वेळा काय केलीस? काय केलो? काय केलीस? आता घरात गेलो मी बसलो तिथं बोमराला मला पण कोण विचारणार आणि तू गेलीस आईजवळ जाऊन बसलीस. माझ्याजवळ कधी नाही गेल्यावर आईजवळ बसायला नको जायला. तुझ्या घरची लोक तुझ्या जवळ बसली मी एकटाच बोमरत बसलो ना इकडे कडला येऊन खुर्चीवर कुठं. आता काय बाकीच्या बहिणींचं नवरं नव्हतं? बहिणींची नवरं होती का नव्हती? माझ्या संग बोलायला तुम्ही पण येऊन बसायचं तसा. तुम्ही का मग परक्यावानी बाहेर बसताय? मग आता माझ्याजवळ कोण बसणार तिथं? ते काय माझं घर आहे काय तुझं घर आहे? ते माझं घर नसलं तर जावायत राहायचं का नाही त्या घरचं? जावाय असलं पण कुत्र्याची किंमत आहे काय मला तिथं? कुत्र्याची किंमत माणसाची किंमत असल्याशिवाय तुम्हाला बोलवतात काय फोन करून? त्यांनी फोन केलाय का मला? आता करणार आहेत की फोन? तुम्ही नव्हताच फोनवर मग मी काय करणार आहे त्याला? आई विचारायला मला काय जमत नाही बघ. ते काय करायचं ते करत तिकडे. मला नाही मी तुम्हाला घेऊन यायला सांगितलं त्याने आणि मी फोन करायला सांगितलं. तुम्हाला फोन करायला सांगितलं मला जनावर. हा जनावर सारखं वागवतात. कोणाच काय पण वाजलाय? मामीचं पण आहे. उचलो का नको? हे तर माझं बस उठवलंय अगोदर. उचल तूच. हा हॅलो बोला मामी. हा व यात्रेला या की आमच्या गावची यात्रा यायला देवीचे जावाय बापू. अहो हे पण यात्रेला मला कुठे तुम्ही सांगितलं? तुमच्या लेकीला सांगितलंय मला सांगितलंच नाही फोन. लेकीला सांगितलं लेकीनं आणि मला म्हटले जावाय बापूंना फोन करते. त्यांचा स्वभाव कसा आहे माहित आहे का नाही तुला? मुलकाचं चिडकं आहेत आणि तू त्यांना फोन नाही केलीस की त्यांनी येणार नाही. ती जावाय बापूंना बी फोन कर म्हणताना मी तुम्हाला केला. व अहो मामी मला करायला पाहिजे मला सांगायला पाहिजे. बरं आता चुकलं या दोघ्याला घेऊन या येताना. पण यायचं काय नाही. मागच्या वेळेला तुम्ही काय कसं तरच काय त्या थोडल्या दुसऱ्या जावे वापरलं त्याचं 4 चाकी गाडी आहे म्हणून त्याला थोडं किंमत दिलाय. मला आपलं कुठं पण काय विचार नाही काय नाही असं करताय. बरं असू दे चुकल्यावर आता काय करायचं? या तुम्हाला मी कोंबडा घालतो. कोंबडा घालताय? होय कोंबडा म्हटल्यावर येईन मी. पण आता घालतो म्हटलंय ना भैया. बघा नाही तर माग आणि फसवचेला आणि काय तर मागच्या सारखं आणि फळात पाणी घालचेला कालवणार. नाही आता सांगितलंय की घालतो म्हणून. या तिघ बी आणि पोरग्याला बघू वाटायला लागले. या बरोबर ठीक आहे मामी काळजी करू नका. येतो मी आणि तिला पण घेऊन येतो. हा आणि पोरगीला काय म्हणू नका. काय नाही कशी आहे तुमची तब्येत? काय म्हणते? आमची आहे सगळी चांगली आमच्या दोघांची बी. तुमचीच काळजी वाटते व तुमचा स्वभाव जरा तडकी पडत असते. बरोबर ठीक आहे येतो म्हणा. ठीक आहे बरोबर ठेवू का? हा ठेवा ठीक आहे. चला तिला सांगायला पाहिजे. आवर की जाऊया. सासवड्याचा फोन आला आता काय झालं? नाही जाऊया चल आवर जातो. नाही म्हटलं आणि आता जाऊया. मग अशी मामीनं सांगितलं मला जेवण ते चांगलं. नाही मी काय येत नाही. नाही जेवण चांगलं करतो म्हटलं की जाऊया. जेवण आता काय तिथं बोलत नाही. तसं म्हटलं आणि आता चल. नाही जाऊ आवर जा साडी नाही चांगली तिथं आहे बघ. तिथं की साडी आवर जा आवर जा. अहो काय ती मसरांचा आवरा जावं सगळं. नाही नवीन कापड घालणार आहे आता. नाही पहिला आवरा.
नाही आता ते मसाला चेहरा चावला? वगैरे माझा खराब होते आता सासरवाडीला जायचं आहे मला नवीन कापड घालून पाहिजे ते आहेत ते मी काय ते काय सांगू नका पहिला मसाला चावला मग जाणार आवरायचं. वैरण मला काय सांगू नकोस ते वैरण पाणी आवरा त्यांचं. वैरण पाण्यावर आता कवा आवरू चला लवकर कोंबडा खायचा आहे सासरवाडीला जनावरचा आवरायला पाहिजे पटापटा वैरण घालायला पाहिजे वैरण आणायला पाहिजे बाबा ही मालकीनं काय आहे टायमाला वैरण आणायला सांगितलं आता मी आवरला असतो थोडा चला आईला आवरायला पाहिजे लवकर मग आम्ही जेवण चांगलं बनवतो म्हणले आवडायला पाहिजे लवकर वजन झालं तुला चला चला आवडायचं पडलं वाढतं वगैरे होतं गुडघ्याला लागलं चला चला वेळ झाला रे चला आता तोडत बसत नाही हाय अशी खावा म्हणतो आजच्या दिवस त्यासनी आता खावा एवढा वेळ नाही मला तोडत बसायला कट तोडतो खरंच अहो असं का टाकला ऊस सगळा कुठं काय टाकलंय ते तोडून टाका सगळं व्यवस्थित मसराशने. मग ते आजच्या दिवस खाऊ देत की काय मला नाही, मला नाही, मला व्यवस्थित makeup तोडून तर टाका. करायचा आहे. अजून सासरवाडीला जाणार मी. ते आवरा पण- राहणार घरात राहा आवरा पहिला आणि मग करत बसा काय असेल ते. तू राहा घरात मी जाणार आहे सासरवाडी मला एवढा पहिला वेळ नाही. मसरांचा आवरा व्यवस्थित मग हा? जावा मसरांचं व्यवस्थित ते आवरा आजच्या दिवस खात्यात काय नको आजच्या तोडून दिवस टाका खात्यात आज व्यवस्थित. एक दिवसानं काय होत नाही त्यासनी अहो, तोडून टाका की व्यवस्थित किती वेळ नाही लागतो नाही मला जमत नाही मी चालू सासरवाडीत बघ मामी बोलवलंय मला चाललो मी अगं आवर की किती वेळ लावले आज? आलो आलो कुलूप करायला लागलो आवरावर ते उशीर झाला शिजत असेल तिथं. काय शिजत असं काय नाही ते जेवण चांगलं करतो म्हणले ते आवर लवकर तोंडाचं पाणी सुटलं झाले माझ्या आवर बस बस गाडीवर चालू करतो बघ गाडी ते बस गाडीवर बस लवकर चल तर बसले का बसली बस होय मागे चालले गाडी चल चल जाय चल लवकर हा आता उशीर झालाय बघ कवा जायचं का काय कवा त्यात जाईन झालंय मला हा जायचं की आता बसले ना गाडीवर हा, किती वेळ झाला बघ की आता तुझं आवड नाही ध्यानात ठेव इथनं मला झाला आवडतं उशीर. पाहिजे. तुला घरात ठेवून आला असलं तरी पण चालत होतं मला जावा तुम्ही हा जावा तुमचं तुम्ही राहा घरात तिथं मी सोडवा येतो मग माझं सोडायचं मी जातो जातो घराकडे हा सोडायचं जातो घराकडे माझं मी काही रस्ता खराब आहे डांबरी का बघ करतात पुन्हा ठेव किती रस्ता खराब आहे हो घरात पडते आता हे काय नाही येत आहे रस्त्यात तुला घातल्यात का व्यवस्थित हा हा घातले की बघ ना तर घर फोडून काय तर नेतील घरातलं सगळं गोळा करून घातले घातले काय काळजी कर नका घरात काय नाही पण खूप वाढायला खरं कोण येत नाही चोर आपल्या तर हे गाव आलं चला हे गाव आलं बघ तुझं बघ मग आम्ही आता काय करते पुन्हा मग आम्ही घरात आहे का गेले राहणार तुझं असेल काय घरात असं ते घरात जावा येणारच म्हणलं घरातच थांबणार आता बोलवलंय म्हणलं असेल की होय बघ ना तर आणि शेताकडे नाही गेली म्हणजे आपण आमच्या शेताकडे जात नाही कोण घराचं कुलूप बघून मागले यायचं. काय करायचं आधी यात्रेत जायचं मग घराकडे जायचं कितीला ही गाडी त्यांच्या उपस्थित आहेत त्यांच्या काय घ्यायला आलीस ते
कमी नाही काय आणि ते बारकं पोर काय ते सर्व्हिस आणि याला कुठं गाडी घ्यायला ते आता 9वीला गेला आणि कसं गाडी घ्यायला पैसे नाही आणलं ते तर घरात पैसे असं प्रत्येक वेळेला तुम्ही असंच म्हणताय काय तर घ्यायला गेलं की असं म्हणताय नको ठेव त्यांचं कुठं आपण जाऊया धंदा त्यांचा काय तर होते सर रोज तिकडं अहो घ्या की काय तर घ्या काय तर हा पैसे आहेत तुझ्या पैसे तुमच्याकडे पैसे मी आणलं नाही तिथे कार्यक्रम चालला तेवढं कार्यक्रम तेवढं बघूया चला फुकट मध्ये कार्यक्रम बघूया की फुकट मध्येच बघा पैसे आणलं आपण फुकट काय असेल ते बघायचं पैसे कधी आणू नका फुकटच बघा सगळं जत्रा आहे गणपती जत्रा पहिलं वर्ष आहे या वर्षी चालू झालं का होय गणपती बाप्पा आमची सासरवाडी आहे बेबी को हे गणपती मंदिर स्वयंभू आहे. गणपती स्वयंभू आहे. प्रत्येक नवसाला वगैरे पावणारा आहे. काय अनेक नवस करणारी अनेक यात्रेकरू अनेक परगावचे असे वारकरी वगैरे सर्व लोक येतात. यावर्षी पहिल्यांदा तिथे यात्रा भरलेली आहे. त्यामुळं भरपूर पब्लिक आलेलं आहे. दुकानं वगैरे आलेली आहे. सेवा मिठाई नारळ चिरमुरं सर्व दुकानं आलेली आहे. अहो कांद्याचं जाळे घ्या ते कांदा नाही ठेवायला माझ्याकडे पैसे नाहीत ते हातात घ्यायचं आणि परत तिथं ठेवायचं. केव्हा पैसे असतात तुमच्याकडे कायम पेटलेलंच असतंय. हा होय मला काय काय लागते सांगितलं काय सांगितले का ते काय सांगायचं सारखं आठवण करून देत का वाट कुठं आहे का काय असं सांगायचं वर सगळा की कशावर चढू आता हे काय भिंतीवर चढू का काय हे असं पायरीवर वर पायते येवा ते अशी बॉम्ब असते तुझ्या गावाला आल्यावर तुझ्या घरातली माणसं याच्यावरून उड्या मारून जातात काय शी वाट आहे का काय घराची वाटच आहे ही घराची वाटच आहे असं जायचं घरात होय जायला पाहिजे पुढे की मी पुढू तुझ्या घरात हळी मार्की तोंडाने नुसतंच काय हळी मार्की आहे दारू उघड बाबा मला पाणी दिलं नाही असू दे आपलं घर नव्हे आपल्या घरात गेलं मी देतो तुम्हाला मला पाणी या ठीक आहे तुम्ही आत या. तूच धो जा मला पाणी नको अहो आपलं घर आहे काय घरात गेलं मी देतो घरात गेलं मला पाणी देणार तू आता मी द्यायला नाही जरा. नाही मी राहू देतो मी तुम्हाला दिलं तू धो जा जा धो जा जा या आत. बसा याच्यावर कशावर याच्यावर बसा की. नाही मी खाली बसतो हाय तुमची लेख बसते अहो बसा की नाही नाही तू बस बसा असू दे नाही नाही मी तर हाय बरं आहे कोपऱ्यात बसू इथं का बसा नाही कोपऱ्यात बसते की नको, ह्याच्यावर बसा की. नाही 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 ती बसा लेक- हो. तू बस बसा बसा ते असं असतं तुझ्या गावाला आलं की नाही जरा सुद्धा काही किंमत नाही काही नाही अगं ते आईला विचारायनच काय काय ते काय आईने सांगितलं की मग फोनवर तुझ्या आईनं सांगितलं? आईने सांगितलं की आमच्या मला काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असं हा तुम्हाला सांगितलं असं मला सांगितलंय तिनं आईने तुझ्या पण काय सांगितले ते तर सांगा की मामीने मला सांगितलंय तू आईला विचारचा काय विचारू काय सांगितले जेवणाचा बेत सांगितलं तुम्हाला मग जेवण केलं असेल की आपण जेवण मला तू वेगळं सांगितलेलं आहे वेगळं काय सांगितलं माहिती आहे आईला विचार जा आईला विचार जा तू काय सांगितलं तेच त्यासनी ना म्हटलं होतं मी आमच्या गावची यात्रा आहे आणि यात्रा आहे आणि तुम्ही या इकडं कोंबड्याचा कार्यक्रम कोंबड्या तुम्हाला आम्ही करून घालतो. मग ती घरात निघल्यापासून तेच विचारायला लागल्यात मामीन केले की नाही शिजलं असं असं तसं म्हणायला लागल्या अजून कोंबडा गावला नाही आता बघायचं काय होतंय ते. अगं पोरगू कुठं आहे हाय किती इकडे रे बाई इकडे. ये रे बाळा माझ्याजवळ. हा कसा आहेस बरा आहेस होय शाळेला आता किती वेळ आहेस
9वीला आहे. हा मी आहे बाबा चांगली. किती रोज झाला आला नाहीस काही नाही सारखी आठवण होत होती तुझी आम्हाला. हा 9वीला आहे मी आता. नवीला आहेस बाबा बरी आहे मी. आलासा बरं झालं. यात्रा आहे रे आमच्या गावची. आलासा बरं झालं बघायला. तुझं आहे का बरं? आहे ना चांगलं सवन बोलतात ना घरात. बोलतेत की जावाय बापा आमचं आधीच जरा चिडका आहे ते स्वभाव चिडका आहे. काय असेल ते सांभाळून घ्यायला आता मग आता त्या इलाजच नाही. आता स्वभावाला औषध नसतं या. घरात जेवायला काय केले असं? जेवायला केले हाय ती भाजी भाकरी आमटी आहे जरा भाकरी केल्या त्या भात जरा आहे आपली परिस्थितीच आपलं हे करायचं. कोंबड्याच केले नाहीस मग? नाही कोंबडं गावलं नाही. कोंबडं आता धराला त्यासनीच लावतो. ते कळतंय कसं ते ताप होतंय ते कोंबड्याचा. आपा कुठे गेल्यात? त्याने शेताला गेले ती. काय करायला गेल्या? काय उगाच जाऊन फिरून येतो म्हणून गेले ती. अगं बघू वाटलं तर आलतो 5 मिनिटं बघितलं असतो का? मग आता येऊस तर का थांब की आता राहणार. आपण कोंबडं गावलं तर ठीक नाही तर ते कोंबड्यासाठी दंगा करत मला हाय ते ताटावून उचलून घेऊन जाणार. पकड 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 पळ 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 झर झर नाही पप्पा. आत्याला सोडतच नाही पप्पा. अरे आला आला पळ पळ ही पकड पकड पकड. अरे 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 उठ लागलं काय लागलं? मी आता नाव सांगणार आहे तुमच्या मम्मीला लागलं नाव मागणं सांग मला. कोंबडा खाल्ल्यावर सांगा आता काय सांग. अरे आला आला पळ पळ ही पकड 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 पळ पळ धर 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 लवकर धर लवकर पकड 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 धर लवकर धर 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 लवकर. अरे पकड 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 आत्याला सोडतच नाही पप्पा. अरे आला आला पळ पळ ही पकड पकड. पप्पा लागलं काय? लागले मला पण सोडणार नाही कोंबडा. पप्पा तुम्ही तर चिखलात पडलाय की. लागले गुडघ्याला पण आता कोंबडा सोडणार नाही. अरे आला आला पळ पळ ही पकड पकड पकड. चेहरा पूर्ण चिखलाने माकलाय की तुमचा. असं तिकडं असं कोंबडा खाल्ल्यावर जाणार नाही. हो कोंबडा धरतो बघ धरतो धरतो बघ धर. अरे पकड. मामी हा या काय गुडघ्याला लागलं माझ्या. काय लागलं? काय कोंबडं धरताना पडलो की. पण गावलं का नाही कोंबड? कुठलं कोंबडं गावते असेल ती वाडा भुका लागल्यात पळून पळून त्याच्या. हाय आपलं या आमटी भाकरी आहे. आता आमची भाकरी खाऊ मी. मग आता काय करायचं आता? आता कोंबडे जाऊन आता पुरतं खावा आता काय कोंबडच गावलं नाही काय बरं करायचं? झालं असतं कुठलं तर काय कोंबडे असताना गुडघ्याला लागले माझ्या. आता बसा बेतान आणि ज्या आहे ते खावा. जेवण तर चांगलं केलंय का? हाय आपलं आमटी आहे भाकरी आहे जरा हा कवाच आहे मगाच केलं या. बघा नाही तर कालचं बिलचं घालशील मला आज आता काय. जावाई बापू येणार म्हटल्यावर शेळ घालतात वय. हा शेळ काय जेवण काय शेळ घालतात वय जावाई बापू. मागच्या वेळेस शिळी भाकरी घातला होता तुम्ही. घातला असेल एखादं चुकून घातला असेल कमी पडल्यावर. जेवायच का आता मी जेव्हा पाणी दिलं नव्हतं मला. आता जेव्हा मी तू देऊन काय करायचं आता असं देतं असं बस. घ्या, असं नाही जाऊन नाही घ्यायचं. बसतो बसतो असते काय होत नाही मला. ठीक आहे जेव्हा जेव काय मी जेवण की आता कसं काय म्हणायचं गाईची आमटी आहे. का आजच आहे ना मग. आजच आहे तर आज केलेलंच आहे. शेळ घालतात तुम्हाला. काय मागच्या वेळेला होतं काय नाही आता तुम्ही आजच केलंय आजच्या वा. कार्यावर घरात पीठ संपल्यावर मग काय करायचं? मग आम्ही जेऊ का जेवा की. बघा की चांगलं तुम्ही खाल्लाय काय होय चांगली झाली आमटी. हा होय तुम्ही खाऊन बघितलाय होय आता मी खाऊनच बसलोय की. मग जेऊ का मी. जेवा की. अगं हे केसच आहे की ग. अहो दोरा आहे. अगं केस आहे. नाही नाही तेव्हा इकडे ना नाही नाही जेवा तुम्ही. ही बघ ही मामीच आहे का तुझा आहे बघ पहिला. तेच नाही तुझा नको हे मामीचाच केस आहे. माझा मामी कुठला तुमचा असतो केस या? आहे का ह्यो? हा? जेवणात केस घालतात होय. आणि काय हे जावायच्या जेवणात असं केस कुठे पाणी ते मामी नाही एखादा चुकून गेला असं वारण देण्यात आला असेल. वाऱ्याने येते वाऱ्याने एखादा आला मामी, असेल. पोट भरणं हा? माझं. अहो जेवा की पाहून. असू दे असू दे हा, तुम्ही जेवा पोट भरून जेवा जेव्हा जावाय बापू जेव्हा एखादं चुकून नाही, गेला असेल. असू दे प्रत्येक वेळा मला तुम्ही असंच करताय. काय करतंय असंच चुकून गेल्यावर आता चुकलं म्हटलं की मी चाललो माझी तब्येत बिघडली माझा बीपी वाढला मला जायला पाहिजे म्हणजे गोळी मला खायला पाहिजे ते. तुम्ही खावा तुम्ही दोन माया की खावा मी अगं जातो. शोभा आडव की मी चाललं जातो. जावाय बापू. जावा तुम्ही. अहो थांबा की. हाय हाय दोघी जेवा मी जातो अहो जातो जेवून जावा की आता उपाशीच जाता वाय. अगं पंढरपूरला दिंडी निघाली बाबा. ए तुम्ही पंढरपूरला दिंडी निघाली की हा
अगं मला लई वाईट वाटायला खरं म्हणजे तुला सांगायचं म्हणजे कशाचं? अगं आता बघ की आता लोक दिंडीला चालले आहेत परत लोक पायी पायी यात्रेला चाललेत आणि आपण कोंबडा खायला सासरवाडीला चाललोय. ती तुम्हाला हौस होती ना, मला नाही. आणि कोंबडा आपल्याला मिळाला नाही ते बरं झालं तर आता मला बरं वाटायला बघा किती लोक स्वतःच्या खाण्यासाठी परक्या जीवाचा बळी घेतात हे मला पण आत्ता पटलं. आता इथून पुढे आता मी सुद्धा असंच दिंडीतून जाणार आणि असलं काही करणार नाही. तरी देवानं बुद्धी चांगली दिली म्हणायची. ठीक आहे, तसंच करूया. चला. नमस्कार मित्रांनो, आपल्या खाण्यासाठी मुख्य प्राण्यांचा बळी घेऊ नका ह्या आम्ही व्हिडिओमधनं हे दाखवत होतो. म्हणजे आपल्या खाण्यासाठी तो फक्त स्वाद असतो आपल्यासाठी आणि त्याचं जे जीवन असतं म्हणजे कोंबड्याचं जीवन ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. शेवटी कोंबडा काही खावला नाही पण ते कोंबड्याचं जेवण होतं. पण आपण सुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा मुक्या जनावरांचा बळी घेऊ नका. आता कसं आम्ही शेवटाला व्हिडिओमध्ये दावलं की म्हणजे विठ्ठलाच्या दारी दिंडी पायी चालली आहे. ती गोव्याची होती. खूप लांबून भक्त म्हणजे खूप लांबून येतात. तसेच आपणही कुठेतरी म्हणजे असं विठ्ठलाच्या दारी तर आपण असं गेलं पाहिजे आणि आपल्या खाण्यासाठी असं मुक्या जनावरांचा जीव घेणे हे खूप मुक्या जनावरांचा बळी घेऊ नका मित्रांनो. आणि एवढंच ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार होतो आणि हा कॉमेडी व्हिडिओ होता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ थांबवतो. असं ठीक आहे, असं नको, थांब जरा. हा नमस्कार मित्रांनो, आपल्या खाण्यासाठी नमस्कार मित्रांनो, आपल्या खाण्यासाठी मुख्य प्राण्यांचा बळी घेऊ नका ह्या आम्ही व्हिडिओमधनं हे दाखवत होतो. आणि तू म्हण अरे तू दोघ जण हसून जातो बघा. हा पण ते कोंबड्याचं जेवण होतं. काय रे